तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव समोर आता लावण्या, वल्लरी आणि ईश्वरी उभे आहेत. ईश्वरीने खूप मोठी चूक केली आहे हे आता अर्णवच्या लक्षात आलेलं आहे. कारण अर्णवच्या आईचा फोटो तिच्यामुळं जळलेला आहे हा आरोप तिच्यावर होतोय आणि अर्णवला हे सगळं पाहिल्यानंतर भयानक राग आलेला आहे. कारण त्याचं आईवर विशेष प्रेम आहे आणि त्या आईचाच फोटो आता ईश्वरीमुळं जळालेला आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. अर्णव तरी देखील डायरेक्ट ईश्वरीवर कोणताच आरोप करत नाहीये. अर्णव झालेली घटना सगळी नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण ईश्वरी मात्र पुरती खचून गेलेली आहे. तिने याच गोष्टीवर विश्वास ठेवून बसली आहे की हे सगळं आपल्यामुळंच झालेलं आहे. आपल्यामुळंच हा फोटो जळाला आहे हा विश्वास तिला वाटत आहे. अर्णव मात्र सगळी घटना नीट विचार करून परत एकदा त्यांना आठवायला लावतोय की काय काय झालेलं होतं. पण अर्णवला ईश्वरीचा राग मात्र आलेला आहे. कारण ही घटना घडण्यास ईश्वरी जबाबदार आहे असंच सगळ्या आत्तापर्यंत झालेल्या घटनेतून दिसत आहे. आता अर्णव ईश्वरीला विचारतो, मला व्यवस्थित झालेली घटना सांगायची. मला सांगा की हा फोटो तुमच्यामुळं जळालेला आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, हा फोटो माझ्यामुळं जळालेला आहे. अर्णव म्हणतो, दिवा तुम्ही लावलेला होता का? ईश्वरी म्हणते, हो, दिवा मी लावलेला होता. आता तिने स्वतःची चूक मान्य केलेली आहे आणि हे सगळं ऐकल्यावर वल्लरी आणि लावण्या यांना आनंद झालाय. कारण आता समोर ईश्वरी आहे आणि अर्णवने विचारले की फोटो कुणामुळे जळालेला आहे आणि तिनं मान्य केलंय. आता हिचं काही खरं नाहीये. त्यामुळे लावण्या आणि वल्लरी भलत्याच खुश झालेत. आता अर्णवच्या रागाचा सामना ईश्वरीला करावा लागणार आहे आणि आता ईश्वरीचा भयानक अपमान होऊन तिला घराच्या बाहेर हकलून हकलून दिलं जाणार आहे. या गोष्टीमुळे दोघीही खुश झालेले आहेत. पण ईश्वरी हात जोडून अर्णवला म्हणते, माझी चूक झालेली आहे. पण खरंच मला कळत नाही की फोटो कसा जळाला ते. मी दिवा लावला होता हे मान्य करते, पण ते कसं झालं मी नाही सांगू शकत. आता लावण्यामध्ये बोलायला सुरुवात करते. तू हे सगळं मुद्दाम केलेलं असणार आहेस. धसमुसळेपणानं काम करायची तुझी सवयच आहे. मला तर वाटतंय की तुला अर्णवचा बदला घ्यायचा असणार आहे. ऑफिसमध्ये देखील तू असंच वागत होती. मुद्दाम तू हे सगळं केलं असणार आहे यात तर माझ्या मनामध्ये कसलीच शंका नाही, असं ती बोलतीये. आता ईश्वरीला काहीच डिफेन्स करता येत नाहीये. ईश्वरी रडायला लागलेली आहे आणि लावण्या त्याच गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणते की हिनं हे सगळं मुद्दाम केलंय. यार तुला माहीत आहे ना हिचा स्वभाव कसा आहे ते. तुला खाली बघायला लावण्यासाठी, तुला त्रास देण्यासाठी ही मुलगी काय करू शकते ना ते तुला चांगलंच माहिती आहे. वल्लरीने देखील त्यात उडी घेतलेली आहे. वल्लरी म्हणते, अगदी बरोबर आहे. ही पहिल्यापासूनच मला अशीच वाटते. हिचा नुसता चेहराच भोळा आहे आणि रडून हिला असं वाटतंय की आपण केलेलं कृत्य लपून राहील. तू किती जरी रडलीस ना तरी तुझं कृत्य कधीच लपणार नाही हे लक्षात ठेव. कारण तू चूकच तशी महाभयानक केलेली आहेस. अर्णवसाठी तो फोटो किती महत्त्वाचा आहे ना हे तुला माहिती नसावं कदाचित, म्हणून तू असं केलेलं आहेस. अर्णव ईश्वरीला म्हणतोय की तुम्हाला असं वाटतंय ना हे तुमच्यामुळे झालेलं आहे, तर ही तुमची चूक आहे. तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं ईश्वरी, असं तो तिला म्हणतोय. ईश्वरीला खूप वाईट वाटायला लागलंय. कारण सगळ्याच्या नजरा तिच्यावर आहेत. आजी, अंजली आणि अर्णव हे तिला दोष देत आहेत असंच तिला वाटायला लागलंय. ती हात जोडून त्यांची माफी मागत आहे. झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल मला माफ करा असं ती म्हणत आहे. लावण्या आणि वल्लरी यांना भयानक आनंद झालाय. कारण त्यांना जे पाहिजे होतं तेच घडतंय. कारण अर्णव ईश्वरीवर चिडलेला त्यांना पाहायला मिळतंय आणि अजूनही लावण्या ईश्वरीला बोलत आहे. आता तरी असल्या गोष्टी बंद कर. एअरला त्रास द्यायचं बंद कर. तुझ्या या गोष्टीमुळे एअरला ऑफिसमध्ये देखील भयानक त्रास झालेला आहे. आता घरात तो आहेस ना, तर घरात तरी त्रास देऊ नको असं म्हणून जाणीवपूर्वक एआरला म्हणजेच अर्णवला या गोष्टीची जाणीव करून देत आहेत की आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर हाकललं पाहिजे. कारण ती ऑफिसमध्ये पण त्रास देत होती आणि आता घरी आहे ना, तर ही घरी पण त्रास देते. ही जिथं तुझ्या आयुष्यात असेल तिथं ती तुला त्रास देणार आहे असंच त्यांना सांगायचं असतं. आता अंजलीला मात्र तिची बाजू घ्यायची असते, पण अंजली बाजू घेऊ शकत नसते. पण अंजलीमध्ये बोलते आणि म्हणते, "तू काय बोलते? समजतंय का तुला लावण्या? असं का करेल ती? अगं तिच्याकडून चुकून झालं हे म्हणते ना?" वल्लरी म्हणते, "हो, तिनं सांगितलं चुकून झालं आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवला. अहो तिचा चेहरा भोळा आहे म्हणलं ना मी. अजिबात तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका. तिला जे काही करायचं असतं ना ते बरोबर ती घडवून आणते. मला विचारा ना, हे तिनं मुद्दामच केलेलं असणार आहे
असं ते अगदी ठामपणे सांगत आहे. अर्णवला पण आता राग आलेला आहे. पण अर्णव थोडा शांत राहतो आणि म्हणतो, "बरं, हे सगळं होत असताना लावण्या तू काय करत होतेस ते सांग." आता अर्णवने अगदी बरोबर प्रश्न विचारलाय आणि या प्रश्नामुळे लावण्या मात्र चांगलीच गडबडून गेली आहे. लावण्या म्हणते, मी मी काय करत होते? म्हणजे तुला काय म्हणायचं यार?" "यार म्हणतो काय म्हणायचं मी स्पष्ट म्हणलोय. जेव्हा फोटो जळत होता तेव्हा तू काय बघत बसली होती का फोटो कसा जळतोय ते?" तेव्हा आता वल्लरीमध्ये बोलते आणि म्हणते, "अर्णव, तू काय बोलतोयस कळतंय का? आता तू का ह्याच्यावर घसरलायस का? आम्ही दोघी आजीशी बोलत होतो, हे माहीत नाहीये का तुला? आम्ही सांगितलंय ना तुला, की आजीशी बोलत होतो म्हणून. म्हणजे हे मात्र चांगलंय तुझं. चूक ईश्वरीची जरी असली, तरी तू ती चूक आमच्यावरच आणणार का? ती ईश्वरी बघ ना, धडधडीत सांगते ना तिच्याकडून चुकलेलं आहे, फोटो तिच्याकडून जळालेला आहे म्हणून. मग तू आता लावण्यावर घसरायची काय गरज आहे? का दरवेळेस सगळं काही लावण्यावरच आणून सोडायचं असतं तुला? आता स्पष्टपणे त्या ईश्वरीने माफी मागितली आहे. माफ करायचं का हाकलून द्यायचं? हा निर्णय तुला घ्यायचा आहे." असं म्हणून झालेल्या सगळ्या घटनेमध्ये फक्त ईश्वरीच चुकीची आहे, असं वल्लरीने सर्वांच्या समोर आणून ठेवलंय. पण अर्णव मात्र चिडलेला असला तरी त्याला असं जाणवतंय, की ईश्वरीची यामध्ये चूक असेलच, असं काही सांगता येत नाही. लावण्य आणि वल्लरी जरी ठामपणे तिच्या विरोधात बोलत असल्या, तरी अर्णवला अजून त्या गोष्टीवर भरोसा वाटत नाही. अर्णव ईश्वरीला म्हणतो, "तुम्हाला काय वाटतंय? झालेल्या सगळ्या प्रकारामध्ये तुमची चूक आहे का नाही एकदा सांगा मला?" ईश्वरी म्हणते, "झालेल्या सगळ्या प्रकारात माझीच चूक आहे. पण एक मी सांगू, मी खरंच तुमच्या आईबद्दल असं काही केलं नसतं. मला तुम्हाला त्रास द्यायला तर आवडत नाहीच आहे आणि द्यायचा असताच तरी देखील आईंचा फोटो जाळून मी तुम्हाला कधीच त्रास दिला नसता. किती जरी झालं तरी ती आई आहे. तुमच्या असो किंवा माझ्या असो, अशा बाबतीत मी कधीच चेष्टा करणार नाही किंवा असल्या बाबतीत मी कधीच बदला घेणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आणि तुम्हाला त्रास दिल्यावर मला अजिबात आनंद होत नाही," असं देखील तिने सांगितलेलं असतं. अर्णवचा या गोष्टीवर विश्वास बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्णव म्हणतो, "अगदी बरोबर आहे ईश्वरी. मी तुम्हाला चांगलं ओळखतो. तुम्ही आईच्या बाबतीत कधीसुद्धा असं वाईट कृत्य करणार नाही हे मला माहीत आहे." अर्णव जेव्हा असं म्हणतो, तेव्हा कुठं ईश्वरीला जरासं बरं वाटू लागतं. तिला कळतं, की अर्णव आपल्या बाजूनं बोलत आहे. अर्णव म्हणतो, "जे झालंय ते चुकीचंच झालंय. तुम्हाला मी अनेकदा सांगितलेलं आहे, धसमुसळेपणानं काम करत जाऊ नका. जरासं लक्ष देऊन काम करा. आणि हेही मला माहिती आहे, की तुम्ही कधीच असं करणार नाही. आईचा फोटो जाळून मला त्रास तुम्ही कधीच देणार नाही," असं म्हणून अर्णवने झाल्या प्रकाराबद्दल ईश्वरीला माफ केलेलं आहे. आता अंजली ईश्वरीच्या जवळ जाते आणि तिला आपल्या जवळ घेते आणि जे काय झालंय ते विसर म्हणते. लावण्याचा मात्र तीळपापड झालाय. अगदी तीळपापडागत उडत-उडत ती आता तिच्या रूममध्ये आलेली आहे आणि तिच्या पाठोपाठ वल्लरी देखील आली आहे. वल्लरीला समजलंय, की हिला खूपच राग आलेला आहे. लावण्य म्हणते, "झालं. सगळं काही संपलं. त्या एआरला ना नेहमी हिचीच बाजू घ्यायची असते. तिची चूक असो अथवा नसो बघायचं नाही, काही नाही, पण तिचीच बाजू घ्यायची आणि सर्वांच्या समोर आणायचं, की ईश्वरी कशी बरोबर आहे." वल्लरी म्हणते, "जरा शांत बस आणि हळू बोल. तुझा हा आताताईपणा आपल्याला नडू शकतो हे लक्षात ठेव. त्या म्हातारीला जर का कळलं ना, की तू अशी वागतेस, तर ती तुला अजिबात सून म्हणून घेणार नाही. लक्षात ठेवत जा जरा गोष्टी. अजून तुझं आणि एआरचं लग्न जमलेलं नाहीये आणि तुमचं लग्न झाल्यासारखं वागत जाऊ नको." तेव्हा लावण्या म्हणते, की "लग्न झालं नसलं तरी तो फक्त माझा आहे." वल्लरी म्हणते, "हो, तो फक्त तुझा आहे ना, ही गोष्ट फक्त तुलाच माहिती आहे. इथं जगात कुणाला माहीत नाही. त्यामुळं रागावर थोडासा कंट्रोल ठेव. डोक्यावर बर्फ ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून थोडंसं वागत जा लावण्या," असं ते तिला समजावून सांगते. लावण्या म्हणते, "बर्फ माय फूट. मला असल्या गोष्टी अजिबात पटत नाहीत." त्या ईश्वरीची चूक होती म्हणल्यानंतर अर्णवने तिचा हात धरून तिला घराच्या बाहेर हाकलून देणं गरजेचं होतं. मी तेच म्हणत होते, पण यांना मात्र तसं अजिबात करायचं नाहीये. ईश्वरी थोडीशी रडायला लागली, की गेले सगळे पगळून. यांना त्या ईश्वरीची बाजू का घेऊ वाटते ना, तेच मला कळत नाही. किती डॅम्बिस मुलगी आहे ती, यांना माहीत नाही वाटतं. पण मी मात्र आता शांत बसणार नाही. एआर फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, "हे बघ, तुला जे काय करायचं आहे ना, ते शांतपणे कर. कारण मी सगळं घडवत आणलेलं आहे. आपण पत्रिका जुळवलेल्या आहे, सगळं काही केलेलं आहे. पण आताताईपणा अजिबात करू नको." तेव्हा लावण्या म्हणते, की "मी आताताईपणा अजिबात करणार नाही. आता मी काय करते ना, ते तुम्ही बघतच राहा," असं ती तिला सांगते. इकडे नम्रता आणि नम्रताची आई ईश्वरीची वाट पाहत आहेत. ईश्वरी अजून आलेली नाहीये. तेवढ्यात ईश्वरी दारातच असते.
नम्रता म्हणते, "ती बघ आली. बरं झालं आलीस. अगं आम्हाला किती काळजी वाटत होतीस." असं ती तिला बोलते. "इतका का उशीर झाला?" असं विचारतात. तेव्हा ईश्वरी सांगते, काही नाही थोडंसं ट्रॅफिक होतं ना, त्यामुळे उशीर झालेला आहे." ईश्वरीच्या डोळ्यात थोडंसं पाणी आल्यासारखं वाटत असतं आणि ती सगळं काही नॉर्मल आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण नम्रता आणि आई यांच्या लक्षात आलेलं असतं, की सगळं काही नॉर्मल नाहीये. नम्रता म्हणते, "काय झालंय? तुझा चेहरा असा पडल्यासारखा का वाटतोय?" तेव्हा ती म्हणते, "नाही काय, असंच दिवसभर काम केलं ना, त्याचा कंटाळा आलेला आहे आणि हे एवढं ट्रॅफिक वगैरे त्यातून आले ना, म्हणून कदाचित सगळं काही दिसत असेल, म्हणून तसा चेहरा दिसत असेल." तेव्हा आई म्हणते, "नाहीये, काहीतरी झालेलं आहे. तुझ्या चेहऱ्यावर ते मला स्पष्ट दिसतंय." पण ईश्वरी म्हणते, "काहीच झालेलं नाहीये. कुठं काय झालेलं आहे?" असं म्हणून ती आईच्या समोर जाते आणि काहीच झालेलं नाहीये असं म्हणून ती जोरात हुंदका फोडते आणि रडायला लागते. बरंच काही झालेलं आहे आणि कसं सांगावं ते मला कळत नाही आई, असं म्हणून ती रडायला लागते. तेव्हा आई तिला जवळ घेते आणि म्हणते, "इशू, बास कर बरं, रडू नकोस. अजिबात रडू नको. काय झालंय ना ते सांग आणि जे काय झालेलं असेल ना ते होऊ दे." असं म्हणून ती तिला समजावून सांगू लागते. पण ईश्वरी म्हणते, "सगळे काही माझ्यामुळेच झालेलं आहे. आज त्यांच्या घरामध्ये खूप मोठा राडा झाला आणि त्या सगळ्याला फक्त मी आणि मीच जबाबदार होते. आज सर्वांच्या नजरा माझ्याकडे होत्या आणि मी रडत होते आणि माझ्यावर सर्वजण शंकेने बघत होते. मला हे खूप वाईट वाटलं." हे ऐकल्यावर आईला मात्र खूपच काळजी वाटते. आई म्हणते, "नक्की काय झालंय मला सांगशील का? जरा बोलशील का काय-काय झालंय ते?" तेव्हा तिला पाणी देण्यात येतं आणि पाणी पिऊन ती सांगते, "आज मोठा भयानक प्रकार घडलाय. अर्णवच्या आईचा जो महत्त्वाचा फोटो आहे, तो फोटो माझ्याकडून जळालेला आहे आणि यामुळं घरामध्ये खूप मोठा राडा झालाय." हे ऐकल्यावर आईला देखील खूपच वाईट वाटतं. आई म्हणते, "काय? त्यांचा फोटो आणि तुझ्याकडून कसा जळाला पण तो?" ती सांगते, की "माझ्याकडूनच तो जळाला. मी फोटोला हार घालत होते, तेव्हा दिवा त्याला लागला आणि त्यांचा हार जो आहे त्याने पेट घेतली आणि तो हार पेट घेऊन तो फोटो देखील जळाला. मी कसं काय केलं हे मलाच कळत नाहीये." नम्रता मात्र हे सगळं ऐकत असते. नम्रता म्हणते, "तू ना नेहमी कोणत्याही गोष्टी स्वतःवर घेतेस. असं काही नसतंय. तुला आठवतंय का काय-काय झालंय ते? मला सांग बरं सगळं नीट व्यवस्थित." असं म्हणून नम्रताने झालेली घटना सगळी तिला सांगायला लावलेली आहे. तेव्हा ईश्वरी सांगते, "मी फोटोच्या समोर होते आणि हार काय व्यवस्थित लागलेला नव्हता." तेव्हा लावण्या म्हणले, की "जरा हार व्यवस्थित घाल." आणि मी हार व्यवस्थित घालत होते, तेव्हा लावण्या तर समोर नव्हती. ती पलीकडे गेलेली होती आणि त्या हाराने पेट घेतली आहे. म्हणजे नक्कीच तो दिवा त्या हारावर आलेला असणार आणि त्यामुळंच त्या हारानं पेट घेतली आणि हारानं पेट घेऊन एका क्षणात फोटोने देखील पेट घेतली आणि फोटो माझ्यासमोर जळालेला आहे. हे सगळं नम्रता ऐकत असते आणि म्हणते, "त्यावेळेस तिथे ती होती ना लावण्या, ती लावण्याच हे सगळं काय करेल असं मला वाटतंय. तुझ्याकडून काय चूक झालेली असेल असं मला तर अजिबात वाटत नाही. कारण लावण्या किती डॅम्बिस आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. ती तुझ्यावर आळ आणण्यासाठी काहीही करू शकते, या गोष्टीवर माझा विश्वास आहे." असं नम्रता तिला समजावून सांगते. हे सगळं ऐकल्यावर ईश्वरीला देखील काही घटना आठवत आहेत. ईश्वरी म्हणते, "असं झालेलं असू शकतंय. कारण ती तिथं होती आणि ती तिकडं निघून गेल्यानंतरच हार पेटलेला आहे. यामध्ये तिची चूक असू शकते." असं आता ईश्वरीला देखील वाटत आहे. पण ईश्वरी म्हणते, "झालेला प्रसंग हा खूपच वाईट होता. अर्णव सर माझ्यावर चिडले नाहीत, पण सर्वजण माझ्याकडं अपराधी नजरेनं पाहत होते. ती गोष्टच मला सहन होत नव्हती. आजी देखील माझ्याकडं अपराधी नजरेने पाहत होत्या. ती गोष्ट मला खूप वाईट वाटली. कारण आजपर्यंत त्यांनी माझ्याकडं असं कधी बघितलेलं नव्हतं. त्या अशा बघत होत्या, की जसं काही माझंच सगळं चुकलेलं आहे." तेव्हा नम्रता तिला समजावून सांगते, "तुझं काहीच चुकलेलं नाहीये. पहिल्यांदा हे सगळं मी केलंय ना, असं म्हणायचं सोडून दे. कारण यामध्ये तुझ्या एकटीचा दोष नाही. त्या दोघीही तिथं होत्याच ना. मग त्यापैकी लावण्याने हे सगळं केलेलं असू शकते. लावण्याला तू घरी आलेली पटतच नाहीये. ती नेहमी तुझ्यावर जळत असते, तुझ्या चुका काढत असते. मला तर असं वाटतं हे सगळं तिनंच केलंय." असं नम्रता तिला पटवून देण्याचा प्रयत्न करते. कारण नम्रताला माहिती आहे, की आजपर्यंत ती कशी वागलेली आहे. त्या लावण्याचा स्वभाव कसा आहे हे नम्रताला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आई म्हणते, "हे बघ, जे काही झालंय ना ते चुकीचं झालेलं असलं तरी आता सोडून दे. कारण तू तुझी चूक मान्य केली आहे. चूक मान्य करायसाठी खूप कलेजा लागतो, ते काम तू केलेलं आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की राकेश म्हणजेच राजेश आलेला आहे आणि राजेश अंजलीची माफी मागतोय, की "मी सकाळी येऊ शकलो नाही.
मग मी फुलं तर पाठवले होते ना राणी सरकार, असं तो स्वतःचा डिफेन्स करतोय. पण अर्णवला मात्र राजेशचा खूपच राग आलेला आहे. अर्णव म्हणतो, "तुम्ही माझ्या दीदीला खूप रडवता आणि अजिबात तिला समजून घेत नाही आणि घरून गेलात की तुम्ही अजिबात घरी येत नाहीत. या गोष्टी काही अजिबात चांगल्या नाहीयेत." असं तो त्याला धमकीवजा बोलूनच दाखवतोय. तुमच्या या प्रत्येक चुकीबद्दल तुम्हाला काही ना काही किंमत मोजावी लागणार आहे, असं देखील त्याने सांगितलेलं आहे. आणि हे ऐकल्यावर राकेशच्या पायाखालची जमीन सरकते. कारण अर्णव जेव्हा असं बोलतो, तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतो हे त्याला माहिती आहे. अर्णव सांगतोय, की तुम्ही कोल्हापूरला जाताय का इंदोरला जाताय हे आम्हाला सांगत देखील नाहीये. अर्णवला भयानक राग आलेला आहे. कारण राकेश फसवतोय असं त्याला वाटत आहे. कारण अविनाशने सांगितलेलं होतं, की तो त्याला इंदोरला भेटलेला होता आणि त्यामुळंच तो अर्णव चिडलेला आहे. हे सगळं पाहिल्यावर राकेश देखील घाबरून गेलेला आहे. कारण जर का अर्णवला राग आला आणि जर का अर्णव या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचला, तर आपण किती फ्रॉड आहोत ही गोष्ट समोर यायला 1 सेकंद देखील लागणार नाही आणि त्यानंतर अर्णवच्या रागाला आपल्याला बळी पडावं लागणार आहे. अर्णव आपल्याला धक्के मारून या घरातून बाहेर हाकलून देऊ शकतो, या गोष्टीची जाणीव राकेशला आहे आणि त्यामुळं राकेश पुरता घाबरून गेलेला आहे. राकेश ततपप करू लागलेला आहे आणि यामुळं अजूनच अर्णव चिडलेला आहे. तर इकडे ईश्वरीला आता खात्री झालेली आहे, की यामध्ये लावण्याचा हात असू शकतो. लावण्यानं हा सगळा कटकारस्थान केलेला असू शकतो. कारण नम्रतानं ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टीमुळं तिला हे समजलेलं आहे. तेव्हा आता ईश्वरी देखील चिडते आणि म्हणते, जर का खरोखरच हे तिनं केलेलं असेल, तर तिचं आता काही खरं नाहीये. अर्णव सर तिला नंतर शिक्षा देतील, पण मी मात्र तिला चांगलीच शिक्षा देईल. आता थोडक्यात ईश्वरीने शपथच घेतली आहे. जोपर्यंत त्या वल्लरी आणि लावण्याला धडा शिकवत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कारण आज त्यांनी सर्वांच्या समोर मला रडवलेलं आहे. आजपर्यंत त्या मला पाण्यात बघत होत्या, वाईट बोलत होत्या, तिथपर्यंत ठीक होतं. पण आता त्यांनी माझ्यावर नको ते आरोप केलेले आहेत आणि या आरोपामुळे मी शांत बसणार नाही. मी आता त्यांना जन्माची अद्दल घडवणार, असा आता चॅलेंजच तिने स्वीकारलेला आहे. आणि नम्रताने देखील तिला सांगितलंय, की तू आता कोणतीच गोष्ट स्वतःवर घेत जाऊ नको. अगोदर विचार करत जा, की यामध्ये त्या दोघींचा काय हात आहे का? कारण त्या दोघी तुला अडकवण्यासाठी काहीही करू शकतात. त्या दोघी अतिशय वाईट पातळीला जाऊन घटना घडवू शकतात. त्यामुळं तू सतर्क राहणं गरजेचं आहे, असं नम्रतानं तिला सांगितलंय. आणि ईश्वरीला देखील ही गोष्ट पटलेली आहे. कारण त्या दोघी मिळून हे कटकारस्थान करू शकतात. त्या दोघींनीच मिळून फोटोपासून व्हिडिओ बनवायचा प्लॅन केलेला होता. म्हणजे हे त्यांच्या डोक्यात अगोदरच असणार, की आपल्याला त्रास द्यायचा आहे. आता ईश्वरी या गोष्टीचा कसा बदला घेते ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.